तर मोदीशिवाय पर्याय नाही आणि सांगलीमध्ये काकाशिवाय पर्याय नाही. केंद्रातही हॅट्रिक होणार आहे, राज्यातही हॅट्रिक होणार आहे आणि सांगलीमध्ये संजय काकांची पण हॅट्रिक होणार आहे. संजय काका 100% निवडून येणार. कसं काय म्हणजे काम आहे जेवढं जगात झाला तेवढं मोदी फिरले. आतापर्यंत कुठला पंतप्रधान असा झालाच नाही. आतापर्यंत कुठल्या चीनच्या बाँड्रीच्या पाकिस्तानची बाँड्री कुठला पंतप्रधान गेला. मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही देशाला. होय, देशात तुम्ही आता बघतायच की जगात लोकप्रियता किती आहे मोदी साहेबांची. आणि मी तर म्हणतोय की आणखी 25 वर्ष मोदीजी पाहिजेत 100%. होईल म्हणतात. नाही अजिबात नाही. कारण कसं आता 60-70 वर्षे काँग्रेस होती, काहीच कामं केलं नाही आहेत. विषयाचा संपर्कच नाही, त्यामुळं काका 100% येणार. विशाल पाटलांचं किंवा चंद्राचं वार संपलेला आहे. काँग्रेस आता शिल्लकच कुठं आहे? जिल्ह्यामध्ये कुठं काँग्रेस आहे? काकांचा वार आहे. काका विरोधकांची कामं एक शून्य आहे. विरोधकांचे एक सुद्धा काम नाही. काकांचं 10 वर्षात एवढी कामं झालेली आहेत की सगळी जनता खुश आहे. रस्त्यांची कामं असू देत, सगळे पाण्याच्या बाबतीत असू दे, योजना कुठले बी असू दे. सहानुभूती वगैरे 35 वर्षे इथं राजकारण केलेलं आहे. सहानुभूती विषय वगैरे संपला. मला तुम्ही सांगा, हे वसंतदादाचं नाव घेतात, हे प्रकाश बापूचं नाव का घेत नाहीत, हे तुमच्या प्रत्येकचं नाव का घेत नाहीत, ह्याचं उत्तर आम्हाला द्या पहिलं. पूर्वजांच्या पुण्यावरती आमचं हे आमचं ते आहे आणि मग काय मुद्दा मिळाला नाही का मग जातीपातीत भांडणं लावायची. संजय काकांचं पण चांगलं आहे. 2 टर्म आलेले आहेत. आता 3ऱ्या टर्म सुद्धा जोरात येणार, कारण त्यांचं काम दिसतं. रस्ते बघा, वीज बघा, पाणी बघा, तुम्ही गावागावात सगळीकडे तुम्ही परिवर्तन बघालच. गोकुळ सोबत गोकुल. दर्शक नमस्कार. लोकसभा निवडणूक ही फक्त 4-5 दिवसावरती येऊन ठेपली आहे. प्रचार 5 तारखेला संपतोय. आज 1 तारीख महाराष्ट्र दिन आणि आज जर का बघायला गेलं तर सांगली लोकसभा मतदारसंघ तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये मोदींची सभा झाल्यानंतर आता योगींच्या सभेचं आयोजन करण्यात आलेले आहे. माझ्यासोबत आता काही लोक आहेत. लोकांच्या पण प्रतिक्रिया काय जाणून घेऊया. काय वातावरण आता? संजय काका 100% निवडून येणार. कसं काय म्हणजे काम आहे, पाण्याचं काम केलंय, नॅशनल हायवे आहेत, अनेक विकासाची कामं केलेली आहेत. संपर्क आहे, गेले 10 वर्ष त्यांचा संपर्क. विशालदादा संपर्कच नाही, त्यामुळं काका 100% येणार. कसं काय म्हणजे संपर्कच आहे काकांचा तेवढा. हो, विशाल पाटला संपर्क होता का? ह्यापूर्वी ते कुठेही दिसले नाहीत. तालुक्यात ते कधी आलेच नव्हते. आता बघायला गेलं सहानुभूती वगैरे. सहानुभूती असं काही नाही. लोक काय आता सुशिक्षित आहे, सगळ्यांना कळतंय. सहानुभूती त्यांच्या पक्षाची, तर भाजपचा काय संबंध आहे? वारसा त्यांच्या पक्षामध्ये आला, काँग्रेसमध्ये. काँग्रेस आता शिल्लकच कुठं आहे? जिल्ह्यामध्ये कुठं काँग्रेस आहे? काय होईल यंदा? हॅट्रिक होणार काकांची. आता योगींची सभा आहे, काय होईल? काय नाही, योगी सभेचा चांगला परिणाम होणार. योगीने उत्तर प्रदेश अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवलंय. तिथली सगळी गुंडागिरी संपलेली आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीचा कारभार योगीने त्यांच्या राज्यामध्ये केलेला आहे. इथे त्यांच्या फॅन संपूर्ण राज्यभर आहेत, त्यामुळे योगी सभेचा चांगला परिणाम होणार. वातावरण आम्हाला असं दिसतंय की आता योगी आदित्यनाथ येत आहेत, बरोबर. काम संजय काकांचं पण चांगलं आहे. 2 टर्म आलेले आहेत. आता 3ऱ्या टर्म सुद्धा जोरात येणार, कारण त्यांचं काम दिसतं. रस्ते बघा, वीज बघा, पाणी बघा, तुम्ही गावागावात सगळीकडे तुम्ही परिवर्तन बघालच. एखाद्याला जर आपल्या वारसा हक्कानं जर एखादी सत्ता मिळत असेल तर त्याचं कर्तृत्व दाखवायला पाहिजे ना त्यांनी. जो कोणी उमेदवार असेल, जर जो व्यक्ती काम करतोय त्याचं कामं दिसत आहेत. आता योगी आदित्यनाथची म्हणा, त्यांनी उत्तर प्रदेशात सगळं क्राईम खत्म केलं. जी काय गुंडागर्दी होती सगळी खतम झाली, बरोबर ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या विदेशात गेलात तुम्ही, भारताचं नाव आज सन्मानाने घेतलं जाते है ना. हे आधी कधी बघायला मिळत नव्हते. पण मी बाहेरच्या देशात जेव्हा जातो त्यावेळेला आमच्यासारख्या युवकांना एक ऊर्जा मिळते की योगी आदित्यनाथजी म्हणा, मोदीजी म्हणा, यांच्या कामाची दखल घेतली जाते. अयोध्या, बनारस अशी कित्येक स्थळ आहेत की ज्याला जागतिक लेवलला म्हणजे त्यांनी प्रमोट केलेलं आहे. आणि आता अयोध्येमध्ये तुम्ही बघताय किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती. 100% पडणार. आणि पुन्हा एकदा संजय काका निवडून. युवक कुणाकडे आहे तालुक्यात? युवक आत्ताची जी युवा म्हटलात तर ती मोदींच्या पाठीमागं भक्कमपणे उभी आहे. त्याचं रिझन हे आहे की रोजगार आता मिळतोय सगळ्यांना. ज्याला स्किल आहे त्याला 100% काहीतरी दाखवण्याची, आपण म्हणतो ना की काहीतरी करण्यासाठी त्याला प्रोत्साहन देते सरकार. त्यामुळे ते नक्कीच डेफिनेटली मोदीजी पुन्हा एकदा येणार.
आणि मी तर म्हणतोय की आणखी 25 वर्ष मोदीजी पाहिजेत 100%. हुकुमशाही होईल म्हणतात. नाही अजिबात नाही. कारण कसं आता 60-70 वर्षे काँग्रेस होती, काहीच कामं केलं नाही आहेत है ना. मी सरळ का म्हणतोय कारण आजचा युवा जो आहे तो जागृत झालेला आहे. त्याला सगळं माहिती आहे. त्याला पाठीमागच्या काळामध्ये किती हे झालं आहे ते त्याला माहिती आहे. आणि आत्ताच्या पुढच्या काळात जे होणार आहे भारताचं उज्ज्वल भविष्य मला दिसतंय. त्यामुळे 100% पुन्हा एकदा भाजपा येणार आणि इथून पुढची 20-25 वर्षे भाजपालाच दिली पाहिजे असं मला तरी वाटते बरं का. माझं पर्सनल मत आहे. संजय काका येणार तिसरा. विकास कामं चांगली झालेली आहेत जिल्ह्यामध्ये. रस्ते झाले नाही. वारं कुठं दिसत नाही मला तर. कुठं दिसत वारं नुसतं त्यांच्या ह्याच्यामध्ये दिसतंय. वारं नाही आहे. काकांचं वारं आहे. काका कोण तुल्य उमेदवार कोण दोघं? हा संजय काकाचा आहे. उमेदवार कोण? संजय काका तोडीस तोड कोण? संजय काकांना तोडीस तोड विशाल पाटीलच आहे. पण निवडून हे संजय काका येणार. एवढा विश्वास? हो. कसं काय? त्यांचं काम चांगलं आहे. पक्षाचं काम चांगलं आहे. परत मोदींची इमेज ह्याच्यावरती लोक मतदान करतात. संजय काका निवडून येणार. आपले विकास कामं भरपूर झालेले आहेत तालुक्यात जिल्ह्यात. परत काकांची लोकप्रियता चांगली आहे. विशालदादांचं वारं दिसाले. काय वारं नाही. विशाल काय नाही. आमच्याकडे काय नाही. आमच्याकडे काय नाही. आमचं तासगाव तालुका. काकांचं होम पिच. हो वनवे आहे का कसं? वनवे काय सांगते? हो वनवे होणार. काका वनवे काका वनवे आहेत. हां मोदी आता नको म्हणतात लोक. नाही मोदीच पाहिजे. का बरं? मोदीचा विकासच चांगला आहे. काय केलं? सारं केलं जेवढं जगात झालं तेवढं मोदी फिरले. आत्तापर्यंत कुठला पंतप्रधान असा झालाच नाही. आत्तापर्यंत कुठल्या चीनच्या बाँड्री किंवा पाकिस्तानची बाँड्री कुठला पंतप्रधान गेला. हां लोक म्हणतात नको आता मोदी. नाही मोदी पाहिजे. पर्याय नाही. दुसरा पर्याय नाही त्यामध्ये. मोदीशिवाय पर्याय नाही. मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही देशाला. होय देशात तुम्ही आता बघतायच की जगात लोकप्रियता किती आहे मोदी साहेबांची. आज जगात आपल्या भारत देशाचं नाव मोठं आहे. वर्ष काँग्रेसनं काय केलं विकास तसं मोदीनं आज विशाल पाटलाच काय त्यांना कधी घरात बाहेर पडायची जनतेपर्यंत पोहोचायचं कधी माहीतच नाही. त्यांनी घरात बसून राजकारण होत नसते ना. तसं काका तळागाळापर्यंत पोहोचलेले नेता आहे. आणि काकांनी जे आजपर्यंत दुष्काळी भागात पाण्याचं वगैरे सगळे समस्या जे सोडवल्यात तसं सगळे तिकडले शेतकरी खुश आहेत काकावर. त्यामुळे काका ही सीट 100% येणार. बोला. आमच्या इकडे सगळ्या दुष्काळ भागात काकांच्या माध्यमातून पाणी पोहोचलेलं आहे. त्यामुळे सगळा शेतकरी वर्ग खुश आहे. विशाल पाटलांचं किंवा चंद्राचं वारं संपलेलं आहे. लढाई एक नंबरची संपलेली आहे. एक नंबरची लढाई 2-2.5 लाखांना संजय काका आलेले आहेत. लढाई आहे 2 नंबरसाठी. पुढच्या इलेक्शनला कुणी निवडून तिकीट मागायचं. पुढच्या इलेक्शनमध्ये कुणी तिकीट मागायचं ह्यासाठी 2 नंबरची लढाई चालू आहे ह्याच्यात. कोणाच्या चंद्रहान आणि विश्वजित आपलं विशालमध्ये 1 नंबरची लढाई संपलेली. 1 नंबरचा विषय घेऊ नका पुढे. आता कसं काय 2-2.5 लाखांनी निवडून आलेत का आता? एवढा विश्वास आहे. तसं काम आहे. तसं काम आहे ना. कुठलं काम राहिलं? रस्ते बघा तुम्ही. पाणी बघा. पाण्याचा विषय माळामाळाला पाणी जतसाठ्या भागात पाणी पळायला लागलं. कवठे मकाळामध्ये पाणी पळायला लागले. पाहिजे तेवढं पळायला लागले पाणी. बघून या तुम्ही वाटलंच तर. रस्त्याचा विषय बघा. खड्ड्यातनं जाऊन माणसं मनकं वाहत होतं तू लोकांचं. आता तेवढा विषय काय राहिलं तुम्ही सांगा पाण्याचा? अहो काँग्रेसचं काय कुठं थांबलं? तुम्ही जतमध्ये जावा. तुम्ही खानापूरमध्ये जावा. तुम्ही कडेगावमध्ये जावा. जतची लोक आमचं काम करणार सगळे काँग्रेसची लोक. कुणाही भरोसा करणार आहेत काम. सभेचा फरक पडणार. अहो योगीच्या सभेचा 100% परिणाम पडणार. नुसत्या योगीचाच नाही हो. मोदीचा पडणार. योगीचा पडणार. काकांचं काम आहे हो इथं. संमत काय आहे यांचा? विरोधकांची कामं आम्हाला दाखवा जरा. विरोधकांची कामं 1-0 आहे. विरोधकांचे एक सुद्धा काम नाही. काकांचं 10 वर्षात एवढी कामं झालेली आहेत की सगळी जनता खुश आहे. रस्त्यांची कामं असू देत. सगळे पाण्याच्या बाबतीत असू दे. योजना कुठल्या बी असू देत. सगळी कामं झालेली आहेत काकांच्या माध्यमातून. सहानुभूती वगैरे 35 वर्षे इथं राजकारण केलेलं आहे. सहानुभूती विषय वगैरे संपला. मला तुम्ही सांगा हे वसंतदादाचं नाव घेतात. हे प्रकाश बापूचं नाव का घेत नाहीत? हे तुमच्या प्रतीकचं नाव का घेत नाहीत? ह्याचं उत्तर आम्हाला द्या पहिलं. का नाव घेत नाहीत? हे कामच नाही केलेलं हिने. 30-35 वर्ष यांनी काय केलंय? फक्त वसंतदादाचं नाव तुम्ही घ्यायला लागलं. मुख्यमंत्री होते म्हणून त्यांच्या काळात कामं झाली थोडी. तुम्ही
प्रकाश बापूचं नाव का घेत नाही त्यांनी बी खासदार तुम्ही राहिले. खासदार 10-15 वर्ष खासदार ते राहिले, मदन भाऊ राहिलेत, तुमचे प्रतीक पाटील राहिलेत, यांचं नाव का घेत नाही ते याचं उत्तर मला द्या. हा. काय राहिलं यांचं काम? मग आता मतं मागताना कुठले मुद्दे आहेत? अहो मुद्दा काय आहे? नाराजी आहे का बघायचं, कुठं जायचं बसायचं आणि एवढाच उद्योग करायचा. यांचा काय संपलेला यांचं सगळं काय, यांच्यापाशी काय राहिलेलं नाही. विरोधकांना हे मतं फक्त मागायला कसं आहे, चान्सच नाही, संधीच कुठं नाही. तर अहो यासनी जागा बसून देणार लोक यासनी. यामध्ये तुम्ही कशाला काय थांबले, काय काय राहिलेलं नाही यात. हे फक्त आता 1 नंबरची लढाई संपलेली आहे. ही 2 नंबरसाठी पुढच्या वेळेला कुणी तिकीट मागायचं ह्यासाठी 2 नंबरसाठी लढाई चालू आहे. तुम्हाला काय वाटतं? विकासाचा मुद्दा बघितला तर भाजपनं आत्तापर्यंत सत्तेवाल्यापासून ही विकासाची कामं केलेली आहेत की जी लोकांच्या मूलभूत गरजा आहेत त्या रोड, रस्ता, महामार्ग जोडले. कारण तसं बघितलं तर काँग्रेसच्या काळामध्ये असे रस्त्याची कामं किंवा विकासाची कामं काहीच झाली नाहीत, फक्त सत्ता भोगल्या त्यांनी. तर भाजपच्या काळात खरोखर देशाचं संरक्षणचा हेतून म्हणलं तर मोदीशिवाय पर्याय नाही आणि सांगलीमध्ये काकाशिवाय पर्याय नाही. तर काकाने कसं आहे, सरकारनं हो म्हणते नाही BJP सरकारशिवाय पर्यायच नाही. आज जागतिक लेवलला बघितलं तर आज मोदीचं नाव पूर्ण विश्वामध्ये नाव आहे त्यांचं. कारण आता मोदीच्या पाठीमागं पूर्ण तरुण पिढी ही सगळी मोदीच्या पाठीमागं आहे आणि काकांच्या पाठीमागं पूर्ण जिल्हा आहे. कारण तरुण पिढी एक स्वप्न आहे की काका आले तर विकास हा झालेला पण आहे आणि इथून पुढे विकास होणार पण आहे. कारण दूषित बेकारी जर हातवायची असेल भारतातली तर भाजपशिवाय गत्यंतर नाही. आणि शेतकऱ्यांच्या सुद्धा सगळ्या सुविधा देण्यासाठी पाणी देण्याचं काम हे काकानं आमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. त्यामुळं 100% काका कमीत कमी 2.5 लाखाच्या तालुका आमचा तालुका मिरजत कसं आहे? मिरजमध्ये वातावरण भाजपचं आहे पूर्ण. कारण सर्व जाती धर्माचे लोक हे आतापर्यंत बघितलं खाडे साहेबांच्या काळामध्ये आतापर्यंत खाडे साहेब लिडिंगच आमदारकीला आलेत आणि सगळ्यात लिडिंग जास्त मिरज तालुक्यातून काकांना सगळ्यात जास्त लिडिंग मिळणार आहे मताधिक्याला. मिरज तालुक्यातून जास्त मिळणार, कारण काका निवडून 100% येणार. सांगलीत नाही, राज्यात नाही, केंद्रात कुठेही बघा संपूर्णपणे भाजप आणि मित्रपक्षांच्या वतीने वातावरण आहे. केलेली विकास कामं आहेत. गेल्या 10 वर्षात जे काही मोदी सरकारने काम केलेलं आहे ते गेल्या 60 वर्षात त्या काँग्रेस सरकारला जमलेलं नाही. आणि जो काम करतो तोच बोलतो नाही का. एक काम काही करायचं नाही आणि नुसतंच पूर्वजांच्या पुण्यावरती आमचं हे आमचं ते आहे आणि मग काय मुद्दा मिळाला नाही का मग जातीपातीत भांडणं लावायची. विरोधांच्याकडे मुद्दा नाही म्हणून तर ते आरक्षण, मग घटना धोक्यात आहे, मग जातीत भांडणं लावायची. हेच मुद्दे आहेत त्यांच्याकडे, दुसरा मुद्दा नाही आहे ना. त्यांनी केलेली कामं सांगावीत. काय केलं त्याने? केलं तर काहीच नाही. गेल्या 10 वर्षात सरकारने जे काही कामं केले त्यातलं 10% तर काम याने आत्तापर्यंत 60 वर्षात केले का? नाहीतर मग एवढं झालंच नसतं ना. गेल्या 10 वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आपण जे म्हणतो, रचनात्मक विकास जो झाला आहे तो गेल्या 60 वर्षात झाला असता तरी आत्तापर्यंत झालंच नसतं ना. 400 पार तर नक्कीच होणार आहे. केंद्रातही हॅट्रिक होणार आहे आणि राज्यातही हॅट्रिक होणार आहे आणि सांगलीमध्ये संजय काकांची पण हॅट्रिक होणार आहे. काकासाठी म्हणवे तासगाव काकाने कामं केलीत ना, रेल्वेची, रोड, हायवेची आणि पाण्याचा प्रश्न मिटवला त्यानं जत तालुक्या शेवटच्या तालुक्यापर्यंत. त्यामुळे काकाच ना. तर आपण सांगलीमध्ये आहे. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील समी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.